तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. काल व्लॉग न बनवला काहीच. काल गावावरून आलोय. आज मंगळवार आहे. काल गावावरून आलोय तर आराम केला आणि काल 2-3 रील एक टाकल्या, बस तेवढंच काम केलं. काही विषय केला नाही दुसरा. तर आता चाललोय मी दूध आणायला. माझी फॅमिली गावाकडे गेली ना, तर हे असा राडा पडला इथं. भांडी वगैरे गरकडी पडलेली, ती धुतलीच नाही ती रात्री. तर आता दूध आणतो, मस्तपैकी चहा करतो. भाऊ काय विषय होतोय ते. ओके, तर काहीच विषय काय झाला, मी आता जस्ट दूध आणायला गेलो. येताना सोबत भूक पण लागली. म्हणलं नाश्त्याला वडा आणावं, मेंदू वडा आणावा. तर वडा घेतला. ॲक्च्युली मी रेग्युलर घेतो तिथून. तर मग 30 रुपयाला होता पहिला. आता ते गॅसमुळे आहे ना, त्यांचं जे शॉप आहे ना, ते 2 आठवडा बंद होतं. तर काय 2-3 दिवस झालं चालू झालं बहुतेक. तर ते त्यांनी 40 रुपयाला लावला वडा, 10 रुपये एक्स्ट्रा. का तर ते गॅस वाढला आहे म्हणून. ठीक आहे, काय विषय नाही. तो अजून मी फ्रेश नाही झालेलो. अजून भांडी घासतो फ्रेश होतो आणि नंतर मस्तपैकी वडा. गाईज मी कपडे वगैरे बॅग वगैरे भरत होतो. ते जरा थोडं व्यवस्थित नाही इसकटलेला आहे, काही विषय नाही. घरनं मला फोन येत आहेत. मला घरी 2 काम आहेत ॲक्च्युली. तर माझा मेहून आहे ना, त्यांनी हॅरियर बुक केलेले. तर ते आता येणार आहे गुढीपाडव्याला. तर गुढीपाडव्याला येणार आहे, त्यामुळे तो म्हणतोय की आणायला चला. पुण्याला बुक केलं आहे त्यांनी, पुण्यावरून घेऊन यायचे. आणायला चला म्हणतोय. मी त्याला म्हणलं मला मी ही ट्रिपची प्लॅनिंग आहे ना 1 महिनाभर अगोदरपासून करतोय. तर मी काही येऊ शकत नाही असं म्हणतोय त्याला. आणि घरी पण मला आई बोलते की एवढ्या उन्हात नको जाऊ. ठीक आहे. तर आणि एका ठिकाणी आम्ही सगळे फॅमिली जाणार पण आहे, थोडंसं काम पण आहे. तर अशा 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टी सोडून मी म्हणतोय जायचं मला गोकर्ण. कारण मी 1 महिना झाला बघतोय गोकर्णला जायचं. तर आज रात्री कळेल मी गोकर्णला जातोय का गावाकडे जातोय. ठीक आहे, म्हणजे उद्या पहाटे एकतर मी गावाकडे निघेल, गाडीवरच जाईल. ठीक आहे, गाडीवरच जाईल. एकतर गावाकडे जाईल, नाहीतर मग गोकर्णला जाईल. 2 ठिकाणी जाईल. 2 ठिकाणी फिक्स आहे, पण गाडीवर जाणार. राईड मला पाहिजे. राईड पाहिजे. ओके, तर असा विषय. आता तर ड्युटीला चाललोय मी. ఫుడ్ తీసుకొని తింటావా అదే ఫుడ్తోనే తింటావా కడుక్కోవాలి. తర్వాత ఏం చేస్తాం? ఇది ఎవరు చెప్పాడు? పకడా तो फटाफट फोन के लिए रात्रीचे आहे ना, व्हिडिओ एडिट करत होतो. दूध गरम करायला टाकलं होतं मी. तर दूध फुटलं माझं. दूध आणायला मस्त पैकी दूध गरम करून प्यावं. तर दूधच फुटलं. आणि 11:30 किती वाजले ना त्या का तात्या 11:30 वाजले त्या. एवढं एकच शॉप ओपन होतं. दूध घेऊन चाललं आणि तिथं वटवाघोळ आहे. आता बघितलं का, ते वटवाघोळ आहे. 1 लाख वरून खाली पडलं आणि नंतर टायरवर चढलंय ते. ठीक आहे, आता जाऊन मस्त दूध गरम करतो, पितो आणि मस्त झोपतो. आणि उद्या सकाळी एकतर घरी नाही तर एकतर गोकर्ण. ठीक आहे, तर काही दुपारधन कामात व्यस्त होतो. ओके, चला. तर काही दुपारधन कामात व्यस्त होतो. सकाळ दुपारधरून माझं डोकं दुखायला. कशामुळे माहिती आहे का, मी अजून फिक्स नाही केलं की मी राईडला कुठं जाणार आहे. मी तर राईड जाणारच आहे. ॲक्च्युली मी गोकर्णला जाणार होतो, पण घरचे नको म्हणतात, फॅमिली पण नको म्हणतात. मी इतके दिवस झालं कन्व्हिन्स करतोय, स्वतःला कन्व्हिन्स करतोय आणि फॅमिलीला पण कन्व्हिन्स करतोय. पण जायच्या टायमाला आहे ना, ते थोडा नर्वसनेस असतो ना, तो आहे आता सध्याला. तर नर्वसनेस जेव्हा मी घर सोडेल का, तेव्हा मग समजेल की नर्वसनेस वगैरे सगळं निघून जाईल. ओके, तर उद्या आहे ना, एकतर मी गावाकडे जाईल, नाहीतर आता हा तुम्ही व्हिडिओ बघसाल ना, तर एकतर तोपर्यंत मी एकतर गावाकडे निघलेला असेल, नाहीतर मग गोकर्णला तर निघलेला असेल. ओके, तर हा छोटासा व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, प्लीज.